धाब्यांची आवश्यकता मैदानात आतमध्ये येणारे 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज मैदानात आतमध्ये आपण पाहतोय. खरा अर्थानं सुमित स्ट्रायकर वरती बॅटर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. संदेश जे भोपी देखील इथे आहेत. अविनाश भोपी तुम्हाला पाहायला मिळतील. उद्यापासून याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा जी उद्यापासून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल याच मैदानावरती डे फॉर्मॅट मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वरती प्रणव. हो बॅटची रिडिंग एज. इकडे फिल्डर होते आणि फिल्डर पासून दूर, परंतु इकडे तो छोटा फिल्डर देखील तिकडे मागे आहे. दुसरा धाव कंप्लीट. तिसरा धाब्याचा कॉल आणि इथे आखी डायरेक्ट हिट, परंतु इथे पाहावं लागेल अंपायर कॉल का असणार. सनी भोईर सर आहेत ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत आणि इकडे 3 धावा जरूर कंप्लीट होतात. सर इथे कॅच पकडली असती तर एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु आता समीकरण जर आपण पाहिलं तर धावफलक जम पोहोचलाय तो म्हणजे 13. आता 11 धाव्यांची गरज आहे. येणारे 9 बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. काही घडू शकतो. क्रिकेट आहे, रफ अँड टफ सामना आणि अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती प्रणव. सुरुवात थोडीशी खराब केली आहे जरूर. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळते ऑन साइडला. फिल्डर कोणी नाहीये. वेगाने तिथे राहुल आले. चांगला बॉल पकडलाय आणि बॅटर एड कडून देखील थ्रो केलाय आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक सिंगल. आता येणारे 8 बॉल आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. दहा धाब्यांची गरज आहे, माफ करा. 8 बॉल आणि 10 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय आणि इकडे बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. ठोकला हा षटकार. क्या बात आहे. सुमित लाजवाब बॅटिंग करतोय मैदानात 7 मध्ये. फक्त आणि फक्त 4 धाव्यांची आवश्यकता आहे. आता असं वाटतंय मॅच एका बाजूला झुकली की काय. जर ब्रह्मांडेव वाटाळे संघ आपण या टॉस साठी विनंती आहे. चला येऊन थांबायचंय कारण की वेळ भरपूर झालाय आणि काळोख देखील पडत चाललाय. चला जय ब्राह्मणदेव बाटाळे संघ विनंती आहे आपण येऊन थांबायचं व्यासपीठाची इथे. 4 धाव्यांची अवघ्या आवश्यकता. राहुल आहे. बॉलला स्टॉप केलाय आणि थ्रो केलाय स्ट्रायकर कडे, परंतु इकडे कलेक्शन देखील खराब पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव्याचा कॉल आणि इथे तिसरी धाव देखील अखेर कंप्लीट झाली आहे. फक्त आता एका धावेची आवश्यकता आहे आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे असं म्हणावं लागेल. स्कोर इज लेवल. बेगा फायनल मध्ये आता प्रवेश करण्यासाठी फक्त 1 पाऊल मागे टीम गावदेवी आंबेशिव संघ असं म्हणावं लागेल. चला बाटाले टीम विनंती आहे. पंकज माळी टीम विनंती आहे. चला वेळ घेऊ नका. आपण टॉस साठी लगेच यायचंय. जय ब्रह्मांडेव बाटाळे संघ विनंती आहे टॉस साठी आपण या. चला वेळ घेऊ नका. प्लीज स्पीडअप करा. ऑन गोइंग मॅच. विनोद भोपी आलेत बॉलिंग मार्क वरती. नेहमीच भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी करत असतात आमचे विनोदजी भोपी असतील, राहुलजी भोपी, संदीपजी भोपी असतील. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच केली आहे आणि चला यस बाटाळे संघ लास्ट अँड फायनल कॉल आहे तुम्हाला. चला वेळ घेऊ नका. एक धाव दूर विजयापासून. इकडे ऑन साइडला टर्न तर केलाय आणि ते सामना फिनिश. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम गावदेवी आंबेशिव संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम भोपीपाडा संघ. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेब समाजसेवक दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि नामांकित उद्योजक म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे आणि नक्कीच आपण टॉस करतोय. चला 2 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल मॅच.
कारण की उशीर देखील होतोय, काळोख देखील पडेल, त्यामुळे या 2 ओव्हरची मॅच आपण करतोय. सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेब यांच्या शुभ हास्य नाणेफेकीचा कौल केला